पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. करुणा अभियान उपक्रम कोणी सुरू केला आहे? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्याने. प्रश्न 2, गल्फ शील्ड 2026 हा संयुक्त लष्करी सराव कुठे पार पडला? तर त्याचं उत्तर आहे सौदी अरब इथे. प्रश्न 3, अणु ऊर्जा नियामक मंडळ म्हणजेच AERB चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे AK बालसुब्रमण्यम यांची. प्रश्न 4 पाहूया. अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. केंद्रीय दक्षता आयोगात दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर त्याचं उत्तर आहे प्रवीण वशिष्ठ यांची. प्रश्न 5, भारतातील पहिला हरित अमोनिया प्रकल्प कुठे उभारला जाणार आहे? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 6, राष्ट्रीय स्टार्टअप दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 16 जानेवारीला. प्रश्न 7 पाहूया. डिसेंबर 2025 साठी ICC पुरुष खेळाडू ऑफ द मंथ म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे मिचेल स्टार्क यांची. प्रश्न 8, अमेरिकेने कोणत्या देशाला पॅक सिलिका मध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित केले? तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशाला. प्रश्न 9, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून वैद्यकीय मदतीसाठी नासा अंतराळवीरांना पहिल्यांदाच यशस्वीरित्या कोणी परत आणले? तर त्याचं उत्तर आहे स्पेसएक्सने. प्रश्न 10 पाहूया. वैयक्तिक इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब करण्यात कोण आघाडीवर आहे? तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्य. प्रश्न 11, कोणते राज्य आकारमानाच्या बाबतीत सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन बाजारपेठ बनले? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्य. प्रश्न 12, भारतातील पहिले सार्वभौम AI पार्क कोणत्या राज्यात स्थापन होणार? तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू राज्यामध्ये. प्रश्न 13 पाहूया. पुणे ग्रँड टूर 2026 च्या सदिच्छा दूत म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे महेंद्रसिंग धोनी यांची. प्रश्न 14, कोणत्या राज्य सरकारने डिजिटल इंडिया भाषिणी विभागासोबत सामंजस्य करार केला? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्य सरकारने. प्रश्न 15, कोणत्या देशाचे पंतप्रधान सलेम बिन ब्रिक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला? तर त्याचं उत्तर आहे यमन देशाचे. प्रश्न 16 पाहूया. पर्यावरणासाठीचा प्रतिष्ठित टायलर पुरस्कार कोणाला मिळाला? तर त्याचं उत्तर आहे टोबी कियर्स यांना. प्रश्न 17, द 100 महिला स्पर्धेसाठी स्मृती मानधनाला कोणत्या संघाने करारबद्ध केले? तर त्याचं उत्तर आहे मँचेस्टर सुपर जायंट्स या संघाने. प्रश्न 18 पाहूया. जानेवारी जून 2026 या कालावधीसाठी युरोपियन युनियनचे अध्यक्षपद कोणी स्वीकारले? तर त्याचं उत्तर आहे सायप्रसने. प्रश्न 19, इंडिया इलेक्ट्रिसिटी समिट 2026 कुठे आयोजित केले जाणार आहे? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला जर या प्रश्नांची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.